हाय हॅलो नमस्कार, भेटतोय आपण पुन्हा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज पण आम्ही फिरायला जातोय आणि नाशिक पासून जवळच अशा ठिकाणी जातोय, म्हणजेच पुण्याला जातोय। आम्ही सकाळी 6 वाजता निघालो होतो, पण सकाळी 6 वाजता निघाल्याबरोबर मी आणि विहू इथे आम्ही असं बेड करून घेतलेला होता। तर आम्ही दोघी झोपून गेलो आणि 9 वाजता आम्ही उठलो आणि आता आम्ही ब्रेकफास्ट वगैरे केला। आता 9:30 वाजले। काय पिल्लू? 9:30 नाही, 10:30 वाजले। काय झालं? काय झालं? काय झालं? कुठे आली विहू? तू कुठे आली? कुठे आली? कालच आली म्हणा मी। कुठे आली? पण इकडे बघ ना सोनू। विहू काल पुण्याला आली आणि आज कुठे जाते? आम्ही कालच नाशिक वरून निघालो होतो। मी नाशिक वरून थोडासा व्हिडिओ घेतला, पण नंतर मग गाडीमध्ये ना बॅक सीटला अशी गादी टाकून घेतली आहे। विहू बसली आहे त्या गादीवर, म्हणजे मी पण। आणि मग त्याच्यामुळे निघाल्यावर मी जे झोपले विहूला घेऊन, ते मी डायरेक्ट 9 वाजता उठले। 9 वाजता नाश्ता केला, परत झोपलो आम्ही। म्हणजे नंतर विहू एकटी झोपली, मग मी पुढे जाऊन बसले। तर ये गादी की वजह से, ये मॅट्रेस की वजह से मी व्हिडिओ घेऊ नाही शकले। आणि नंतर मग काल आम्ही कुठेच गेलो नाही। काल सागरच्या फ्रेंडकडे, म्हणजे तिथेच होतो आम्ही, घरीच होतो। फार गरम होतंय पुण्यात, अतिशय भयानक गरमी आहे। लातूरला पण कधी एवढी गरमी नव्हती। आणि आता सागर गाडीमध्ये, म्हणजे आम्ही गाडीत आहे आणि सागर उतरले 2 मिनिटं, तर प्रचंड बसत मी डायरेक्ट उकडून निघाली आहे। पिल्लू गरम होतंय? गरम होतंय? हां होतंय। ठीक आहे, ओके। आणि आता आम्ही जातोय कल्पतरू फार्म असं काहीतरी आहे, तर तिथं जातोय। मग तिथं आम्ही नको सोनू लागेल थोडंसं साईड, म्हणजे खरं तर मित्रांसोबत टाइम स्पेंड करण्यासाठीचा हा छोटीशी मिनी ट्रिप प्लॅन केली होती। आणि आमच्यासोबत अजून 2 कपल आहेत सागरचे फ्रेंड्स, तर मी तुम्हाला तिथे उतरल्यावर त्यांना सुद्धा इंट्रोड्यूस करून देईल, तोपर्यंतसाठी। आणि कल्पतरू फार्म्सला जाताना वाटेत आम्हाला बनेश्वर मंदिर लागलं। सो मग आम्ही तिथे दर्शनासाठी आलेलो आहोत। तर हे महादेवाचं मंदिर आहे आणि छान आहे, प्रशस्त जागा आहे, निसर्गाच्या सानिध्यात आहे हे मंदिर। मला वाटतं नरसापूर, हां नरसापूरला येते। सो चला मग, थोड्या पायऱ्या उतरून मंदिराच्या आत गेल्यावर लगेच आम्हाला 2 कुंड दिसले। तर त्या इकडच्या कुंडामध्ये मासे आहेत, खूप सारे मासे तुम्ही बघू शकता। ओ फिश, विहू फिश बघते विहू, फिशेस आहेत ना विहू? एफ फॉर फिश, ते वाले फिशेस आहेत पिलू। हे मंदिर आहे आणि जे दुसऱ्या साईडचं कुंड होतं त्या साईडला फुल कासव होते। मी मोजले, थांबा आपण मोजूया, मी मोजले तसे। तर 18 ते 19 कासव इथे होते, म्हणजे वरती तर एवढे होते, आत किती आहे माहिती नाही। हे बघायचं स्ट्रगल। ओ यू कॅन डू इट, कम ऑन कम ऑन कम ऑन, तू येशील व नाही नाही, त्याला वर यायचं आहे त्या कासवाला, पण त्याचे प्रयत्न असफल ठरलेले दिसत आहे। सो चला तर मग आपण दर्शन करूया आणि निघूया आपल्या पुढच्या डेस्टिनेशनला, म्हणजेच कल्पतरू फार्म्स तिथे। 3 वाजलेले आहेत, आमचं चेक इन 12 वाजता होतं वाटतं। हां, आणि आम्ही 3 वाजता आलो, कारण आम्ही मंदिरात गेलो होतो, बनेश्वर महादेव मंदिरात। आणि तुम्ही माझ्या बॅक साईडला, हां हे बॅक साईडला जे दिसते ते आमचं पुढच्या एका दिवसासाठीचं डेस्टिनेशन आहे। आणि खूप छान आहे, मला खूप आवडलं। खरं तर आल्याबरोबर माझी तब्येत ठीक नव्हती, त्याच्यामुळे मी व्हिडिओ घेतला नाही। आणि मग मी आता मला थोडं बरं वाटतं म्हणून मी व्हिडिओ घ्यायला आली आहे। तर चला मग आपण इन डिटेल हा विला बघूया। तर इथून या विलाची एंट्रन्स होती आणि इथे आम्ही गाड्या पार्क केल्या आणि बॅक साईडनी एंट्रन्स होती। एवढं छान वातावरण आहे, खूप मस्त वाटतंय, सगळं असं नेचर्स फील जो म्हणतात तो, असं भारी वाटतंय, म्हणजे इन शॉर्ट सगळीकडे ग्रीन ग्रीन मस्त वाटत होतं। पावसाळ्यात तर इथं किती छान वाटेल, म्हणजे आत्ताच इतकं ग्रीनरी दिसते सगळीकडे। तर तो आमचा विला होता। आता आपण विलाच्या आतमध्ये जाऊया।
तर हा हॉल होता आणि 2 बेडरूम्स होत्या, इकडे एक इकडे एक. हो, किचन दाखवायचंच राहून गेलं होतं, त्याच्यामुळे मी परत इथला छोटासा व्हिडिओ घेतला. तर हा हॉल होता आणि हॉलच्या तिकडे बॅक साईडला किचन आहे आणि ही इकडची रूम आणि ही इकडची 2 आणि हा व्ह्यू. छान आहे का व्ह्यू? हे सगळं छान आहे का? ए ढुंपू इकडे बघ. छान आहे, छान आहे, छान आहे. हा ओके ओके, हा ओके. जातोय आणि मी तुम्हाला बोलली होती की मी जे फ्रेंड सोबत आहेत त्यांचं इंट्रोडक्शन देईल. तर सगळ्यात पहिल्यांदा मला पल्लवी साबळे यांचं इंट्रोडक्शन द्यायला आवडेल. हे बघा, तिला कॅमेरा दिसत, तिला कॅमेऱ्यात बघायचं नाहीये पण मी ते घेईल थोड्या वेळात. आणि हा अक्षय, पल्लवीचा हसबंड. आणि पिल्लू झोपली आहे. फॅन ऑफ रंजली. थँक्यू. आणि सागर तर तुम्हाला माहितीच आहे. आणि अजून एक कपल ती तिथे ती तिकडे, मी दाखवेल थोड्या वेळात. तरी पल्लवी आहे. पल्लवी हाय कर. हाय हाय. दुसरं कपल आहे आमच्या सोबत कोल्हापूरचं, तो समीर आणि स्नेहल. तू दिसली हा. हे मला सगळं बोललेलं कट करावं लागेल आता. गेले सागर तिला घेऊन. हळू हळू हळू. मामा कुठले आहे तुम्ही? हो का? मॅडम तुम्ही कुठे? पुण्यात नाही राहत आम्ही, नाशिकला राहतो. नाशिक नाही ते लातूर. म्हणजे नाही, आम्ही दोघं नाशिकचे, हे दोघं कोल्हापूरचे. हे दोघं कोल्हापूरचे आणि हे अक्षय पल्लवी बारामतीचे. त्यांनी असं म्हणजे हात केला होता मस्त. नाही सॉरी असू दे. ते दिसतच नाही. समय स्माइल दाखवली. तुमची काय शेती आहे का? शेती आहे ना, शेती खायला येतात ना. हरभरा बनवला ते काय आम्ही बोटिंगला आलोय आणि ते दिसतंय समोर तो आमचा विला आहे. म्हणजे एकदम पाण्याच्या तिथेच विला आहे तो. या कांदा भजी आणि बटाटा भजी खायला. इथे त्यांचं फोटोशूट चालू आहे, कपल फोटोशूट चालू आहे. तर इथे आमची बार्बिक्यू नाईट विथ गप्पा चालू आहे. आता आम्ही फुल नाईट मस्त सगळे फ्रेंड्स गप्पा मारणार आहोत. विहू कुठे? विहू विहू ए विहू विहू. आहा, विहू सगळं बघते काय चालू आहे, कोण काय करतंय, कोण काय खातंय. आणि पिल्लू पण इथे आहे. फुल पॅक केलंय पिल्लूला कारण थंडी आहे थोडी, पण छान आहे सगळं. तिकडे पाणी आहे पण ते दिसत पण नाही आहे एवढी, म्हणजे अंधारामुळे. आम्ही आल्याबरोबर पनीर मॅरिनेट करून ठेवलं होतं. आम्ही म्हणजे समीर आणि पल्लवीनी करून ठेवलं होतं आणि आता ते कुक करायला ठेवलं आहे. पनीर तर ह्याच्यामध्ये व्यवस्थित म्हणजे तुटत होतं ते, म्हणून आम्ही असंच वरती ठेवून दिलं. रात्रीचं 1 वाजले, डायरेक्ट 1 वाजले आणि मी फुल पोरांसोबत गप्पा मारत बसली ती. सागर, अक्षय आणि समीरसोबत. त्यांच्या मला अख्ख्या सिड्याच्या 6 महिन्याची हिस्ट्री काय ते त्यांची सगळी मज्जा केलेली त्यांनी मला आत्ता तिघांनी मिळून सांगितली. मस्त मजा आली मला, पण फार थंडी वाजते आता.
तर आजसाठी संपवते, उद्या भेटूया पुन्हा याच व्हिडिओमध्ये. हॅपी कोण आहे? कोणी घेतलं विहूला? काका नाही काकी. आता आम्ही इथून निघतोय. कसं वाटलं स्नेहल? खूप छान. परत कधी यायचं? नेक्स्ट वीकेंड. हा मला केव्हाही चालेल. कसं वाटलं तुमच्या तिघांना? मजा आली. यारी दोस्ती आठवणी. जास्त मजा आली. मग तिला पल्लीला विचारायचं विचारलं ना. का तुम्ही? आता मी विचारते ना. विचार पल्लीला विचार. पल्लीला मजा आली. तुमच्या दोघांना कसं वाटलं? व्हॉट यू सेड छान. आमच्या विहाला कसं वाटलं म्हणा? कसं वाटलं विहाला आमचं? हॅपी हॅपी कसं होतं? छान होतं का? हॅपी हॅपी का? छान होतं पिलू? हो. छान होतं? छान होतं? हा. प्लॅन मला माहिती नाही. काय पुढचा प्लॅन? इथून पुढे आपण नेकलेस पॉइंटला जाणार आहे. नेकलेस पॉइंट वरून सासवडचे मंदिर आहे, तिथं मिसळ खायची. कसलं मंदिर? सासवड कुठलं मंदिर आहे? अक्षय वटेश्वर, लोकल एक्सपर्ट वटेश्वर. ओके. आणि नेकलेस पॉइंट कुठे? नेकलेस पॉइंट भोर. ओके. नेकलेस पॉइंट भोरचं आम्ही बघणार आहोत आणि नंतर सासवडला जाणार आहोत. मिसळ खायची असं अक्षय म्हणतोय की सगळ्यात भारी मिसळ आहे, तर आपण बघूया कशी आहे. सर कुठे आलोय आपण? अक्षय सर आपण आलोय नेकलेस पॉइंटला भोरीचे. तुम्हाला काही माहिती आहे का ह्याच्याबद्दल? इथे फार आधी एक बाबा मोठ्याने बोला ना सर. फार आधी एक बाबा इथे तो बसले. माझ्याबद्दल बोलायला जोक करायला लागले. अच्छा अच्छा. हा हा. त्या बाबांचा फोटो आहे का तुमच्याकडे? दाखवलं ना. आमच्या सबस्क्रायबर्सला दाखवू इच्छिता का तुम्ही? दिसत नाही. हे बाबा काही भविष्यवाणी वगैरे करतात का? नाही ते फक्त हे सध्या आपल्या सोबत पण आहेत. वो प्रोफेशन छोड़ दिया मैंने. अब वो आईटी में चले गए हैं. माहितीमध्ये गेलो. तर नावातच आहे नेकलेस पॉइंट. ह्याचा शेप नेकलेस सारखा आहे म्हणून याला नेकलेस पॉइंट असं म्हणतात. काहीतरी प्लॉटिंग वगैरे करतो वाटतं. म्हटलं तिकडून इकडे चालले आता असं पुण्याला चाललं म्हणजे हा. आता पुण्यात पोहोचतोय. वर थांबलाय का तिकडं? नाही अक्षयपल्ली त्यांचा फ्लॅट आहे ना, त्यांच्या फ्लॅटवर थांबलो होतो. अच्छा अच्छा अच्छा. हा तेच म्हटलं. हा आणि हे उभी राहिली तर किती मोठी 4 दिसते. वाजता आमचं मिसळ कॅन्सल झालं आणि आम्ही इथे आलोय. हा इथे आलोय आम्ही. शिवराज धाबा कराड, शाखा खेड शिवापूर. आपण मिसळ खायला जाणार होतो ना, कॅन्सल कसं काय झालं? कॅन्सल मिसळ आता उन्हामुळं खायला नको वाटलं. म्हणलं की नंतर आपण कराडचा एक स्पेशल धाबा आहे, शिवराज धाबा म्हणून. त्याची ब्रांच खेड शिवापूरमध्ये ओपन झाल्या. ते अच्छा, खाऊया. मग इथं जर तुम्ही बघितलं तर स्पेशलमध्ये तुम्हाला अख्खा मसूर मिळतं, रोटी मिळते. रोटी इथली साईज एवढी मोठी असते, एका हा. रोटीमध्ये पॅक होऊन जाते. अच्छा चला बघू आपण. जेवण समोर आलं की मी व्हिडिओ घ्यायचंच विसरून जाते, तरी मी फोटो घेतलाय. पण या फोटोवरून तुम्हाला अंदाज येणार नाही, पण तिथली रोटी खरंच खूप मोठी होती, डायरेक्ट डबल होती. पिलू बाय, विहू बाय कर ना. विहू ऊन आहे जा. बाय बाय. आम्ही आत्ताच आमच्या गँगला बाय करून आता आम्ही निघालेलो आहोत. म्हणजे सागर पुण्यात थांबतील आणि मी नाशिकला वापस जाणार आहे. माझे 2 दिवसाचा प्लॅन होता पुण्यात, म्हणजे जास्त दिवस होता पण तो मला कॅन्सल करावा लागला कारण मला उद्या नाशिकला पोचायचं होतं. म्हणून मग मी आज 18 तारीख आहे, आज निघाली आहे मी. आणि आम्ही ब्लाबलानी आलो आहे. आता ती CNG भरायला थांबली आहे. हां इथे CNG भरायला थांबलेली आहे. आणि मी आणि पिल्लू दोघी जातोय. आम्ही दोघीच जातोय. पिल्लू बाबा कुठे गेले? बाबा कुठे? बाबा कुठे बघते ग?
हा होता 2 दिवसाचा पुण्याचा व्लॉग. आणि आता म्हणजे आता तर खरं 12 वाजलेले आहेत आणि मी 10 वाजताच नाशिकला आले. मला घ्यायला अन्वी आशिष आले होते, पण राम आणि विहू इतकी मस्ती करत होते त्याच्यामुळं मला मोबाईल काही घेता नाही आला, व्हिडिओ मी घेतला नाही. मग अन्वी आशिषने मला 10 वाजता घरी सोडलं. त्यानंतर मग मी जेवण वगैरे केलं, थोडंसं फ्रेश झाली. मग मी विहूला झोपवलं आणि ती आत्ता एवढा प्रवास करून आल्यावर पण ती थकली नव्हती, आत्ता झोपली आहे 12 वाजता. मग मी आत्ता हा व्हिडिओ एंड करते. तर लवकरच भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंतसाठी बाय बाय.